सुरुवात प्रेमाची आणि शेवट आम्ही भेटलोच नाही. इतकं प्रेम, इतक्या आठवणी पण नशिबात भेटणं नव्हतं. तर मित्रांनो, कथेची सुरुवात करतो. तुमच्या पाया पडून मला आशीर्वाद द्या. संजना आणि दीपक. कथेची सुरुवात करतो दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरून. दीपक त्याच्या आजीच्या घरून स्वतःच्या घरी मुंबईला वापस येत होता. तर रेल्वे स्टेशनवर गाडी यायची वाट बघत होता. तर तिकडून एक मुलगी पळत येते असती, जिचं नाव संजना होतं. तर मग संजनाच्या पाय सरकतो आणि ती पडणार की लगेच दीपक तिला पकडतो आणि खुर्चीवर बसवतो आणि दीपक म्हणतो, इतकी गडबड कशाला करत आहे? गाडीला अजून 1 तास बाकी आहे. मग संजना म्हणती, मी गाडीसाठी नाही, मी या खुर्चीसाठी गडबड करत होते. जर मी डायरेक्ट आले असते आणि तुला म्हणले असते की खुर्ची दे, तर तू मला नसती दिली आणि मला खाली बसणं पडले असते. माझे कपडे खराब झाले असते. मग दीपक म्हणतो, तू चांगली हुशार आहे, पण हे चांगलं नाही. आता मला अर्धा तास उभं राहणं पडन. मग संजना म्हणते, तुला लय हौस होती ना मला पकडायची. मग दीपक म्हणतो, अगं मी तुझी मदत करत होतो, तू पडली असती तर. मग संजना हसती आणि म्हणती, किती रडतो बाबा तू एक जागेसाठी. तू किती पण काही कर, पण मी ही खुर्ची सोडणार नाही. मग दीपक म्हणतो संजनाला, खुर्चीला तोड आणि घरी घेऊन जा. मग दीपक त्याची बॅग उचलतो आणि दुसरीकडे जाऊन उभा राहतो आणि संजनाला भाव पण देत नाही. आणि मग मोबाईल काढतो आणि मित्राला बोलत बसतो. आणि मग संजना समोसे घेते आणि मग दीपकला म्हणती, तुला खायचे आहे का सांग. मग दीपक तिला काहीच बोलत नाही. आणि मग संजना म्हणती, तुझी जीभ कशी सांभाळत असन तुला, किती रडका स्वभाव आहे तुझा. मग दीपक चिडतो आणि म्हणतो, यार झाली माझी चूक, तुला सांभाळले म्हणून पडू द्यायचे होते मी माफी मागत आहे, सॉरी. मग संजना म्हणती, बघ आता तर जास्तच रडत आहे तू, माफी पण मागू राहिला. मग दीपक ठरवतो की हिला काहीच बोलायचं नाही आणि इग्नोर करायचं. मग संजना किती पण बोलली तर दीपक तिला इग्नोर करत होता. तर तेवढ्यामध्ये माईकमध्ये आवाज येतो की ती गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहे. आणि दीपक ते ऐकतो आणि संजनाने कानामध्ये हेडफोन घातलेले असते, तिला ऐकू येत नाही. पण संजनाने दीपकची इतकी मजा घेतली तरी पण दीपक ते मनात घेत नाही आणि संजनाला सांगतो. संजना परेशान होती की मी याची इतकी मजा घेतली तरी यांनी मला गाडीचं सांगितलं. मग संजना आणि दीपक दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जातात आणि गाडी येणार की संजना रडायला लागती, माझी एक बॅग तिथेच राहिली. मग दीपक ती बॅग आणण्यासाठी पळत जातो आणि मग ती बॅग घेतो आणि जातो. तर ट्रेन येते आणि दीपक जोरात पळत जातो. तर ट्रेन निघती आणि मग दीपक घाबरतो आणि अजून जोरात पळतो आणि मग तो ती ट्रेन पकडतो. आणि मग संजना म्हणती, यार तुझे नाव काय आहे? मी तुला इतकं परेशान केलं, तुझी मजा घेतली तरी तू माझी मदत केली. मग दीपक काहीच म्हणत नाही आणि त्याचे शीट सापडतो आणि बसतो. तर मग संजना पण शीट सापडते आणि मग तिची जागा दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये असती. पण तिला दीपक जवळ बसायचे असते. तर ती त्याच्या समोरच्या शीटावर बसलेल्या मुलाला म्हणती की तू माझ्या जागेवर बस. मग तो व्यक्ती ऐकतो आणि मग संजना दीपकच्या समोरच्या शीटावर येऊन बसती आणि मग म्हणती, माझे नाव संजना आहे, तुझे नाव काय आहे? मग दीपक संजनाला काहीच म्हणत नाही. आणि मग संजना तिचा मोबाईल काढते आणि कॉल करायचे नाटक करते आणि सॉरी म्हणती, माझी चूक झाली. आणि असं म्हणतात तिच्या फोनची रिंग वाजते आणि मग दीपक हसतो आणि संजना तो कॉल उचलत नाही. आणि मग दीपक म्हणतो, अगं तो कॉल तर उचल. मग संजना म्हणती, तुझ्यापेक्षा महत्त्वाचे माझ्या जीवनात काहीच नाही. मग परत फोन वाजतो आणि मग संजना उचलते आणि तिच्या मैत्रिणीचा फोन असतो. तर त्यांच्या गप्पा चालत्या आणि मग संजना तिला म्हणती, ठेव फोन. मग त्यांचं बोलणं खतम होतं आणि मग दीपक काहीच विचारत नाही आणि संजना स्वतःहून दीपकला म्हणती, माझी मैत्रीण होती. मग दीपक म्हणतो, मी थोडी विचारले कोण होतं म्हणून. मग संजना म्हणती, पण मला सांगावे वाटले, मला तुझ्याशी बोलावे वाटले. मग दीपक म्हणतो, तू नाव विचारले होते ना? तर माझे नाव दीपक आहे. आणि मग संजना म्हणती, माझे नाव संजना आहे, मी माझ्या वडील माझी दीदी यांची सगळ्यांची लाडकी आहे आणि मी जॉब करत होते, पण तिथे माझे भांडण झाले, मी जॉब सोडला आणि आता घरी चालले. मग दीपक म्हणतो, जॉब सोडला की तुला हाकलून दिले? मग संजना म्हणते, अरे हाकलून काय, ते तर माझ्या पाया पडत होते की नको सोडू आमची जॉब, पण मी नाही ऐकले, सोडून आले. मग दीपक म्हणतो, मला तर नाही वाटत तूच त्यांच्या पाया पडत असन की मला राहू द्या.
मग संजना म्हणते अरे खरं शपथ, लागलं तर माझ्या मैत्रिणीला विचार. मग दीपक म्हणतो मैत्रीण कोणाची तुझी, ती बोलून कोणाकडून, तुझ्याकडून, जाऊ दे सोड. मग दीपकला त्याच्या आजीचा कॉल येतो. त्याची आजी म्हणती मी कधीपासून फोन करत आहे, तुझा फोन बंद येत होता. मग दीपक म्हणतो अगं आजी चार्जिंग नव्हती फोनमध्ये म्हणून फोन बंद होता. मग आजी म्हणती तू जेवणाचा डब्बा घरीच विसरला. मग दीपक म्हणतो जाऊ दे आता, घेईन काही खाऊन. मग आजीचं आणि दीपकचं बोलणं संपतं आणि मग संजनाला माहिती होतं की दीपक त्याचा डब्बा घरी विसरला. तर मग संजना दीपकला म्हणती चल आपण जेवण करू, मी डब्बा आणलेला आहे. मग दीपक आणि संजना एकाच डब्यात जेवण करतात आणि मग त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. मग संजना म्हणती तुझे घर आहे का दिल्लीमध्ये? मग दीपक म्हणतो अगं माझे घर मुंबईला आहे, माझी आजी दिल्लीला राहती, मी त्यांना भेटायला गेलो होतो आणि आता घरी चाललो. मग दीपाली म्हणती भाजी खूप छान झाली होती. मग संजना म्हणती पण मी नाही बनवली यार, ती माझ्या मैत्रिणीने बनवली होती. मग दीपक म्हणतो मला नाही वाटत की तुला जेवण बनवता येत असन. मग संजना म्हणती यार तुला कसं माहिती, खरंच मला काहीच बनवता येत नाही. मग दीपक म्हणतो मला तर येतं, भाजी पण बनवून घेतो मी आणि पोळ्या पण. मग संजना म्हणती तसं नाही की मला काहीच येत नाही, मी पोहे चहा मॅगी बनवून घेते. मग दीपक म्हणतो बरं आहे. मग त्या दोघांच्या खूप गप्पा चालत्या आणि मग रात्री होती आणि मग दोघे पण तिथे विकत जेवण घेतात आणि मग जेवण करतात आणि मग थोड्या टाइम गप्पा करतात आणि मग झोपून राहतात आणि मग सकाळ होती आणि येतो भुसावळ स्टेशन आणि आवाज येतो चाय 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 आणि गाडी उभा असती आणि मग संजना उठती आणि दीपकला म्हणते उठा मॅडम चहा घ्या. मग संजना म्हणते कोणते स्टेशन आले आहे? मग दीपक म्हणतो भुसावळ. मग संजना म्हणते अरे इथे ते केळाचे चिप्स मिळतात, माझ्या आई वडिलांना खूप आवडतात, मला 1 किलो घ्यायचे आहे. मग दीपक म्हणतो आणून देऊ का मी? मग संजना दीपककडे पैसे देते आणि मग दीपक आणायला जातो आणि मग संजना फ्रेश होती आणि मग दीपक येतो आणि ते चिप्स संजनाकडे देतो. तर संजना त्याला 2 चिप्स देते. मग दीपक म्हणतो मी काय भिकारी आहे का, मला 2च चिप्स देत आहे. मग संजना म्हणती अरे तसं नाही, हे घे 20 रुपये, जाय आपल्याला घेऊन ये. मग दीपक म्हणतो आता काहीच फायदा नाही, गाडी निघाली. मग दीपक म्हणतो सोड आता. मग दीपक म्हणतो अरे तुझा फोन वाजत आहे. मग संजना म्हणती अरे राहुल आहे. मग संजना आणि राहुलच्या खूप गप्पा चालत्या आणि मग हसता पण आणि दीपकला जळण होती आणि तो स्वतःला प्रश्न विचारतो अरे मला का जळण होत आहे, मला प्रेम तर नाही झाले. मग संजना फोन ठेवती आणि म्हणती अरे जेवणाचा काही प्रोग्राम आहे की नाही, मला खूप भूक लागली आहे. मग दीपक म्हणतो आता मनमाड स्टेशन येणार आहे, आपण तिथे जेवण करू. मग परत त्या राहुलचा कॉल येतो आणि मग संजना आणि त्या राहुलच्या गप्पा चालत्या खूप असतात आणि मग दीपक तिथून उठतो आणि दुसरीकडे येऊन बसतो आणि मग थोड्या वेळाने संजना दीपकला सापडती आणि मग दीपक दिसतो आणि मग संजना म्हणती दीपक इकडे का येऊन बसला? मग दीपक म्हणतो माझी मर्जी. मग संजना म्हणते अरे मला भूक लागली, चाल आपण जेवण करू. तर दीपक उठणार की वर कोणाच्या तरी बॅगमधून काहीतरी टोकदार वस्तू दीपकच्या डोक्यात घुसणार की संजना तिचा हात मध्ये टाकती आणि वाचवती. तर ती वस्तू संजनाच्या हातामध्ये घुसती आणि खूप रक्त निघतं आणि मग दीपक त्या बॅगवाल्या व्यक्तीला भांडतो. पण ते लोक म्हणतात आमची जागा आहे, आम्ही काही पण करू, तू इकडे का आला? मग संजना आणि दीपक त्यांच्या जागेवर जाऊन बसतात आणि मग दीपक संजनाच्या हाताला रुमाल बांधतो आणि म्हणतो पागल आहे का तू खरंच? मग संजना म्हणते तू मला पागल म्हणत आहे? पागल मी नाही, तू आहे. आपली शीट सोडून जायची गरज नाही ना, कशाला गेला होता तिकडे? मग दीपक म्हणतो अगं तू तुझ्या राहुल सोबत बोलत होती ना, मग माझ्यामुळे डिस्टर्ब कशाला, म्हणून मी तिकडे जाऊन बसलो. मग संजना म्हणती ए बावळट, माझा राहुल काय म्हणू राहिला, तो माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे, माझ्यामुळे त्यांचे लग्न झाले, त्यांचे प्रेम होते एक दुसऱ्यावर, तर तो मला बोलत होता. मग संजना म्हणती पण तुला का जळण झाली? मग दीपक म्हणतो मला का जळण होईल? मग दीपक
भात काढतो आणि म्हणतो, अरे जेवणाचं काय प्रोग्राम आहे. मग संजना म्हणती, 20 मिनिटांनी मनमाड येणार आहे, आपण जेवण करू. मग येते मनमाड जंक्शन स्टेशन आणि गाडी थांबते आणि मग दीपक आणि संजना जेवण विकत घेतात आणि जेवण करतात. मग दीपकचं जेवण होतं आणि तो गाडीच्या बाहेर उतरतो आणि त्याच्या मित्राला कॉल करतो आणि म्हणतो, यार मला प्रेम झाले, तिचं नाव संजना आहे. मग मित्र म्हणतो, अरे तू तर ट्रेनमध्ये आहे ना. मग दीपक म्हणतो, हो आहे, पण तिची आणि माझी भेट ट्रेनमध्येच झाली. ते सगळं सोड, मी आता काय करू ते सांग. मग मित्र म्हणतो, चान्स बघ आणि तिला बोलून टाक की मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून, बघू काय होते ते. मग इकडे पण ट्रेनमध्ये संजना. मित्रांनो, याच्या पुढची कथा उद्या येणार आहे. आणि मित्रांनो, कथा लिहिताना आणि सांगताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा.